शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार शेतकरी मित्रांनो, वातावरणामध्ये बदल झालेला आहे तर आपण 11 तारखेपासून जो बदल झालेला आहे त्याची माहिती आपण या ठिकाणी घेणार आहोत. तत्पूर्वी आपण 9 तारखेला पावसाची शक्यता, कमी दाबाच्या क्षेत्राचा काही परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार आहे, तर त्यामुळे कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे आणि 10 तारखेला आणि 11 तारखेला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात आहे तर आपण याची माहिती घेणार आहोत. किनारपट्टीला कमी दाबाचे क्षेत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे, तर 9 तारखेला पावसाची शक्यता कोणत्या भागात आहे याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा नवीन अपडेट बघण्यासाठी आणि आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आता बघूया मित्रांनो, कोणत्या जिल्ह्यात कोणत्या तालुक्यामध्ये जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. 9 ऑगस्ट पासून सुरुवात करणार आहोत तर 12 ऑगस्ट पर्यंत ही माहिती घेणार आहोत. पावसाची शक्यता कोणत्या भागात वर्तवली जाणार आहे मित्रांनो, या ठिकाणी आपण बघूया की 9 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर सकाळी सकाळी आपल्याला घोटी, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, अकोला या ठिकाणी हलका पाऊस आहे. पेन, लोणावळा या ठिकाणी, महाड, महाबळेश्वर या ठिकाणी, चिपळूण, दापोलीचा काही भाग आहे, रत्नागिरी आहे, पटणा आणि साताराचा काही भाग या ठिकाणी आपल्याला हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर बाकी इतरत्र भागात संपूर्ण ढगाळ वातावरण आहे. गोंदिया, भंडारा आणि नागपूर या भागात जर बघितलं तर आपल्याला हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. दुपारनंतर तिथे पाऊस आपल्याला वाढलेला बघायला मिळत आहे. जोरदार पाऊस आपल्याला या ठिकाणी भंडारा, गोंदिया आणि नागपूरच्या काही भागात आपल्याला बघायला मिळत आहे. इतरत्र भागात जर बघितलं दिवसभर आपल्याला या ठिकाणी वातावरणामध्ये ढगाळ वातावरण असेल आणि वारे वाहताना बघायला मिळत आहे. त्यानंतर दुपारनंतर बदल होईल आणि नागपूरमध्ये आपल्याला अगदी मुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे. तर त्यामध्ये आर्वी आहे, वर्धा आहे, लखनापूर आहे, तसेच उमरेड आहे, तसेच या ठिकाणी महुदा, भंडारा, साकोली, तुमसर, तिरोडा, गोंदिया, देवरीचा काही भाग आहे. या ठिकाणी आपल्याला जोरदार पावसाची शक्यता आहे. तर तळेगाव आहे, काटोल, नारखेड, वारुड या ठिकाणी सुद्धा आपल्याला अति जोरदार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर आणखी मोठा बदल या ठिकाणी बघायला मिळत आहे. हिंगणघाट, नागपूर, भंडारा या ठिकाणी आपल्याला पाऊस सुरूच राहील आणि तोच पाऊस पुढे मध्य प्रदेशमध्ये आपल्याला बघायला मिळत आहे. मध्य प्रदेश आणि तो पाऊस पुढे दिल्लीकडे गेलेला आहे. आता पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होणार आहे तर बघूया मित्रांनो. आपल्याला या ठिकाणी 9 तारखेला जर बघितलं तर पुन्हा एकदा संध्याकाळनंतर कुठेही पावसाची शक्यता नाही, झाला तर किनारपट्टीला हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर 10 तारखेला जर बघितलं तर नागपूर, गोंदिया या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला 10 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळत आहे. त्यानंतर बाकी भागात जर बघितलं तर किनारपट्टीला आपल्याला अधूनमधून हलका पाऊस येऊ शकतो, परंतु बाकीची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये आहे. 11 तारखेला जर बघितलं तर 11 तारखेला थोडा जास्त पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो, तोही किनारपट्टीलाच आपल्याला बघायला मिळू शकतो. या ठिकाणी नाशिकच्या काही भागात नाशिक आहे, तसेच घोटी आहे, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या ठिकाणी पाऊस आहे. तर अकोला, घोटी, इगतपुरी या ठिकाणी आहे. तर बदलापूरच्या काही भागात लोणावळा आहे, या ठिकाणी सुद्धा पाऊस आहे. तर मंतर, शिरूर आणि अहिल्यानगरच्या काही भागात आपल्याला रिमझिम पाऊस अधूनमधून बघायला मिळणार आहे. तर महाड, महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी, चिपळूणच्या काही भागात सुद्धा अधूनमधून हलका पाऊस बघायला मिळत आहे. तर चाळीसगाव, बोकरन, छत्रपती संभाजीनगर, जालना, कोपरगाव या ठिकाणी आपल्याला एकदम हलका पाऊस रिमझिम अधूनमधून आपल्याला वारे बघायला मिळतील आणि बारीक पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे. जोरदार नाही, परंतु पुन्हा एकदा 11 तारखेला संध्याकाळी जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आपल्याला हलक्या पावसाची शक्यता वर्तवली जाणार आहे. तर त्यामध्ये गंगापूर आहे, पैठण धरणक्षेत्र आहे, तसेच या ठिकाणी फुलंब्रीचा काही भाग आहे, जालनामध्ये देऊळगाव राजा आहे, त्याचबरोबर जाफराबाद आणि मेहकर या ठिकाणी लोणारचा काही भाग आहे, पोखरण. हा पाऊस एकदम बारीक आहे मित्रांनो, झाला तर रिमझिम पाऊस आपल्याला होण्याची शक्यता आहे. आणि इकडे पारतूर, सिलू, माठमध्ये जिंतूरचा काही भाग आहे, इथे सुद्धा आपल्याला परभणी आहे, पूर्णा आहे, नांदेड आहे, अंधरपूर आहे, बसमतचा काही भाग या ठिकाणी आहे. तर एकदम हलका पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे. तर बीड आहे की लातूरचा काही भाग, धाराशिव, बार्शी, उदगीर, सोलापूर आणि या ठिकाणी आपल्याला पंढरपूरच्या काही भागात, सांगोले इथे सुद्धा आपल्याला रिमझिम पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तोही अधूनमधून आपल्याला संध्याकाळनंतर वातावरण होणार आहे, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता सुद्धा वर्तवली जाणार आहे. तर त्यानंतर 11 तारखेला पुन्हा एकदा रात्री जर बघितलं तर यवतमाळ आणि हिंगणघाट या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या पावसाची शक्यता आहे. तर चंद्रपूरमध्ये थोडासा जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली जाऊ शकते. आता 12 तारखेच्या अंदाजामध्ये जर बघितलं तर सकाळपासूनच आपल्याला या ठिकाणी रिमझिम पाऊस किनारपट्टीला बघायला मिळत आहे. मुंबई ते नाशिक या भागात आपल्याला बघायला मिळत आहेत, मुंबई ते पुणे या भागात बघायला मिळत आहे. तर सातारा, रत्नागिरीच्या काही भागात आपल्याला आणि सिंधुदुर्ग या भागात आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर जळगावच्या काही भागात आपल्याला हलक्या पावसाची शक्यता, तर शिरपूरमध्ये, चोपडा, अंबळनेरच्या काही भागात रिमझिम पावसाची शक्यता सकाळी बघायला मिळणार आहे. त्यानंतर 12 तारखेला दुपारनंतर बदल होईल आणि 12 नंतर जर बघितलं दुपारनंतर आपल्याला सोलापूर, बीड, लातूर आणि तसेच या ठिकाणी धाराशिवच्या काही भागात हलका पाऊस बघायला मिळत आहे. पावसाला पाहिजे तसा जोर या ठिकाणी नाहीये मित्रांनो.
14 15-16ला जो या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब तयार झालेला आहे, तोच कमी दाब आपल्या महाराष्ट्राकडे येत होता. परंतु अरबी समुद्राकडून जे वारे वाहत आहे, त्या वाऱ्यामुळे पूर्णपणे तो कमी दाब कमजोर झालेला आहे आणि तिकडे पुढे आपल्याला छत्तीसगड आणि उत्तर प्रदेशकडे हा कमी दाब आहे तो जाताना बघायला मिळालेला आहे. म्हणजे आपल्याला मोठा पाऊस जो आहे, तो मोठा पाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी आपल्याला अधूनमधून रिमझिम पाऊस बघायला मिळत आहे. परंतु जो मोठा अतिवृष्टीसारखा पाऊस किंवा मुसळधार पाऊस आहे, हा पाऊस आपल्याला कुठेही बघायला मिळत नाही. आपण या ठिकाणी 22 ऑगस्टपर्यंतचा जो अंदाज आहे तो घेतलेला आहे. पावसाची शक्यता फार कमी प्रमाणामध्ये वर्तविली जात आहे. आपण या ठिकाणी जर नवीन अंदाज आला तर आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून कळवलं जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.